शुभम वेल प्लेट. शुभम जास्त वेळ घेणार नाहीये. आक्रमकता, संयम आणि आत्मविश्वास दाखवला. शुभम, कसं वाटलं एकंदरीत या सीझनची ही पहिली मॅन ऑफ द मॅच रबर बॉल क्रिकेट टुर्नामेंटमध्ये? ना आधी पण 2 घेतलं. म्हणजे यंदाचा हंगाम चांगला चाललाय. हां, हां. कसं वाटलं एकंदरीत कुणालची बॅटिंग बघताना थोडासा मनामध्ये भय होतं की या धावा चेस होतील? हां, जर तो रन आउट न झाला असता तर त्याने चेस केलं असतं आरामात. की ज्या पद्धतीने टीमवर्क कसं राहिलं तुमचं यंदाचं? टीमवर्क चांगला चाललाय पण थोडं मिस्टेक होतात. पण होतील नेक्स्ट टाईम, नेक्स्ट मॅचला. शुभमजी पादेसाहेब यांची स्पर्धा कितपर्यंत तुम्ही आतुरतेने वाट पाहत असता? खूप आतुरतेने वाट पाहत असतात. थँक्यू व्हेरी मच शुभम. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन कुणाल. या हार्ड लक, परंतु सर्वांची मने जिंकली. जरी पाऊस मात्र थांबला होता, परंतु कुणालच्या बॅटमधून धावांचा पाऊस थांबलाच नाही आणि त्या धावांच्या पावसामध्ये अक्षरशः गोलंदाज भिजले होते, असंच मात्र म्हणायला हरकत नाही. हार्ड लक, त्याच्या चेहऱ्यावरचं रिॲक्शन यावेळेला सांगतं की जर मी रनआउट झालो नसतो तर डेफिनेटली मॅच विन करून दिली असती आणि 2 जुलैचा दिवस मी गाजवला असं म्हणायला हरकत नाही आहे. कुणाल, कसं वाटतं एकंदरीत रनआउट झाला नसता तर डेफिनेटली प्रत्येक प्रेक्षकांची इच्छा होती की कुणाल रनआउट नाही झाला पाहिजे, परंतु रनआउट झाला आणि तिथे थोडासा श्वास रोखला गेला. खूप चांगलं वाटतंय बॅटिंग झाली, पण मॅच जिंकायला पाहिजे होती. कुठेतरी चुकी झाली. गेल्या वर्षी पण हीच चुकी झाली शेवटच्या मॅचमध्ये आणि या मॅचमध्ये पहिल्यांदा चुकी झाली. गेल्या वर्षी सुद्धा क्लास आणि जबरदस्त बॅटिंग केली होती. शुभमजी पादेसाहेब यांचं कौतुक कसं करशील या स्पर्धेविषयी? खूप चांगली टुर्नामेंट आहे. अशी टुर्नामेंट भरवत राहा आणि सफाल्याच्या एरियातली पुरांना खेळायला चान्स भेटेल. थँक्यू व्हेरी मच कुणाल. नम्रपणाचा खेळाडू आपण पाहताय, डाऊन द अर्थ असणारा कुणाल आपण पाहू शकला, त्याला आपण सन्मानित केलं गेलं शुभमजी पाध्ये यांच्या वतीने. जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी पुन्हा एकदा दुसऱ्या राऊंडला सुरुवात होईल. धन्यवाद. हार्दिक किनी यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकतायत. ॲज अ स्कोररची भूमिका म्हणून निभावतायत, समालोचकाची भूमिका निभावतायत. याच विभागातील एक चांगला आवाज विरातन खुर्दचा. निखिल रेड्डी मॅचचा आनंद घेत असताना चला मॅचला सुरुवात करायची आहे.
तुमची पद्धत या ठिकाणी आपण पाहू शकतायत. सामना 4 षटकांचा राहील, याची दखल घ्यायची आहे. चला घाई करायची आहे, कारण 4 मॅचेस आपल्याला अजून खेळवायचे आहेत. प्लीज थोडासा स्पीडअप करा. कोणतंही मात्र आता टीम मीटिंग करू नका. मयुरेश गेल्या मॅच मध्ये विकेट हॅट्रिक साध्य केली होती. पहिलाच बॉल या वेळेला आपण पाहताय, जबरदस्त प्रहार केलाय. काय प्रयत्न केले होते, परंतु प्रयत्नाने यश काही मिळालं नाही आणि सरळ बॉल निघून जाईल षटकारासाठी. 6 धावा. दाखवली मनगडाचा वापर. काय मनगडाचा वापर केला होता. सुपर सुपर. दिस इज अ क्लास. मयुरेश तांडेलच्या बॅट मधून 6. एक मॅन ऑफ द मॅच सकाळच्या सत्रामध्ये प्रांजल पाटीलच्या अगेन्स्ट यावेळेला खेळलाय. यावेळेला बॅटची एज घेत बॉल पाठीमागे निघून जाईल. चांगली फिल्डिंग करणच्या माध्यमातून 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. 2 बॉलचा खेळ झालाय. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 7 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला साई केवारोड हा संघ 2 हात करणारा आहे. YMKK युवक मित्र मंडळ या संघाबरोबर. आणि इथे मात्र कॅच ड्रॉप. नीरज त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. शंभू या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय, परंतु इथे नीरजने चुकी केली आणि चुकीला माफी नाहीये. तर चांगल्या फलंदाजाचा झेल सोडणं येणाऱ्या बॉल मध्ये कर्दन काळ एक सोपा झेल होता असं पण नाहीये की मात्र पाऊस खूप धो पडतोय आणि बॉल स्पष्टपणे दिसत नाहीये. यावेळेला बॅटची एज घेत बॉल पाठीमागे निघून जाईल. आता करण चुकी करतायत, चुकीला माफी नाहीये. 4 रन. म्हणण्यापेक्षा चुकीच्या माध्यमातून हा चौकार मिळाला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. षडम पूल केलाय. फिल्डर फार वेगाने धावतायत, परंतु तिथे थोडंसं अपूर्ण राहिले. अक्षय बॉलला फील्ड करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 वर जाऊन पोहोचले गेले 5 बॉलच्या समाप्तीनंतर. पहिलं षटक हे प्रगतीपथावर आहे. 4 बॉलमध्ये 13 रन. मयुरेश तांडेलच्या बॅटमधून अप्रोच इंटेंट सुपर अप्रतिम पाहायला मिळाला. स्टार्ट चांगली झाले. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं. प्रांजल पाटील कमबॅक केलंय. यावेळेला ऑन साईडला शेवटच्या बॉलवर करारा प्रहार. चेंडू सीमारेषा पार आणि हा येतोय SP बॉईज षटकार. मयुरेश तांडेलच्या बॅटमधून 6. वीस या धावसंख्येवर 20 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चांगली बॅटिंग. प्रांजल पाटील एक वेगवान गोलंदाज, परंतु त्या वेगवान गोलंदाजाच्या समोर मयुरेश तांडेल बिंदास्त खेळत असताना सुपर बॅटिंग, संयम, आत्मविश्वास, आक्रमकता मयुरेश तांडेलच्या बॅटिंग मध्ये आहे. टायमिंग, पॉवर, क्लास अप्रतिम पाहायला मिळतो.
संघाची धावसंख्या 20 रन. हार्दिक आपल्या बॉलिंग मार्कवर विकेट टेकर गोलंदाज. या बॉलला लेफ्ट केलं गेलंय. व्हाईट बॉलचा इशारा येईल. संघ जाऊन पोहोचेल या एक धावेच्या मदतीने. 21 या धावसंख्येवर 21 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. बॅटची एज घे जयेशच्या हातामध्ये. बॉल निघून जात असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 21 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसरा आहे प्रगतीपथावर. हार्दिकचा पहिला बॉल. त्यावेळेला डॉट. मयुरेश आणि आशू अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. पावसाने विश्रांती घेतले. यावेळेला बॅटची एज. आशूच्या खेळीचा अंत. बॅक टू द डगआउट. मॅग्निफिसंट कॅच बाय जयेश घरत. फलंदाज बाद. बॅक टू द एकवीसला 1. दुसऱ्या बॉलवर हार्दिकला विकेट मिळाली. म्हणूनच मी उल्लेख केला होता की हार्दिक हा एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ऐन मोक्याच्या क्षणाला जेव्हा संकटात संघ असतो त्यावेळेला तो वर काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. तेवढे ते एफर्ट घेतो. जिद्द आणि मेहनत या दोन गोष्टी म्हणजे ग्रामीण क्रिकेटचं विद्यापीठ आहे. यावेळेला ऑन साईडला स्टायलिश शॉट. काय फटका खेळलाय सौरभच्या बॅटमधून. आक्रमकता सिद्ध करणारा हा षटकार आणि प्रेशरला थोडंसं रिलीज केलं. 6 धावा. आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 27 धावा. 3 बॉलच्या समाप्तीनंतर दुसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. अप्रतिम चांगला बॉल. कमबॅक करणं जाणतो. कमबॅक करणं खूप महत्त्वाची गोष्ट असते क्रिकेटच्या खेळामध्ये. हे सातत्याने आपण पाहिलंय. मग मागे काय झालं त्यापेक्षा आता मी काय करणार आहे हे खूप वाक्य मायने राखतं. झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. यावेळेला ऑन साईडला सौरभचा तडका. तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळतोय. सरळ बॉलला मात्र फेकून दिलंय. फुल क्लिअरन्स. स्ट्रोक पाहायला मिळतोय. 6 धावा. सौरभ इज ऑन अ फायर. या वेळेला स्टेप आउट झालेत. फोर्स केले या बॉलला. समोर खेळलेत आणि समोर खेळत असताना गगनचुंबी षटकार. आउट ऑफ द पार्क. काय 3 षटकार खेळलेत हार्दिक. टप्पा पडल्यानंतर जसा बॉल डिलिव्हर्ड झाला तसे स्टेप आउट झाले आणि फक्त दिशा दिली. त्या वेगेचा फायदा उचलला आणि सौरभचं मात्र कॉन्फिडन्स लेवल पहा. परफेक्ट यावेळेला कॉन्फिडन्स पाहायला मिळाला. 2 षटकं 39 रन 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्पीडअप करा जरा गेम. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. मयुरेश तांडेल एका साईडला सुपर बॅटिंग करत असताना खेळपट्टी चुकी झालेली आहे. आता परिपूर्ण कोरडी झाली आणि त्यामुळे बॅटवर सहज बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि बरोबर गोलंदाजाला ते रीड करतायत. ही खूप महत्त्वाची भूमिका. सौरभ 4 बॉलमध्ये 18 रन आल्या ड्रेसिंग रूम मधून सेट होऊन आलाय. 5 बॉलमध्ये 19 मयुरेश तांडेलच्या बॅटमधून आलेत
आणि संघाला घेऊन जात आहेत 39 या धावसंख्येवर. किंवा स्टार जोगाळे हा संघ प्रथम बॅटिंग करत असताना त्यानंतर होणारा सामना साई केळवा रोड वर्सेस युवक मित्रमंडळ. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा मनसुबा बाळगला. बॉल पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट केले गेले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ही तुमची विचारसरणी खूप महत्त्वाची असते की प्रत्येक बॉलवर षटकार येण्याच्या ऐवजी कधी कधी मात्र सिंगल डबलला सुद्धा तेवढंच महत्त्व देणं. तुमचं एकमेकांवरचा विश्वास, आत्मविश्वास, ते बॉन्डिंग खूप महत्त्वाची असते. अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाची असते. कारण दोन्ही फलंदाजांकडे तेवढंच पोटेन्शियल आहे. मयुरेश तांडेलचा कॉन्फिडन्स लेवल जो पाहायला मिळतो, सकाळच्या सत्रामध्ये त्याने विथ द बॉलने विकेट हॅट्रिक साध्य केली होती. ऑन साईडला खूप चांगला फटका आहे, क्रॉस बॅटचा वापर केला होता. 1 रन मिळेल. प्रांजल पाटील पुढे सरसावेल. तत्पूर्वी दुसऱ्या धावेसाठी कॉल आणि तेवढीच रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम पाहायला मिळते. ऑलमोस्ट त्या ठिकाणी पोहोचले. सिंगल डबलला महत्त्व देत आहेत दोन्ही फलंदाज, एकमेकांवर विश्वास ठेवतायत. असं नाहीये की फक्त सिंगलला ते भर देऊन सौरभला स्ट्राईक इनकडे आणतायत. दोन्ही फलंदाज जाणतायत की इथे धावा येणे मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. या दुहेरीने संघाची धावसंख्या 43च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 बॉलमध्ये 23 रन मयुरेश तांडेलच्या बॅटमधून आणि सौरभच्या बॅटमधून 18 रन. 4 बॉलमध्ये 2.2 ओव्हरचा खेळ झालाय. 43ला 1 केळवा स्टार जोगाळे टीम. अप्रतिम, जबरदस्त बॅकफुटला जात असताना फोरआर्मचा वापर केला आणि सरळ बॉलला मात्र फेकून दिलं. हार्दिक पंड्या स्टाईल मध्ये 6 धावा. क्लास क्लास दाखवलाय यावेळेला. यावेळेला पुन्हा एकदा अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. मात्र फिल्डर, व्हॉट अ कॅच, एक्सलंट कॅच, व्हॉट अ एफर्ट. राहुल, काय झेल टिपलाय गेलाय. इनक्रेडिबल अँड अनबिलिव्हेबल. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतच राहावंसं वाटेल. हा झेल कॅच ऑफ द टुर्नामेंट होईल का? सायमंड म्हणून जास्तीत जास्त ज्याला ओळखलं जातं. काय कॅच यावेळेला कॅरी केलाय. वाह, जबरदस्त दाग अच्छे होते हे. हा झेल मात्र 1 वर्षभरात आठवण राहील. येणाऱ्या कालावधीमध्ये आठवण राहील. राहुल उर्फ सायमन या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. ह्या अँगलने आपण पाहिलं तर ऑन दी टोस खेळला गेला होता आणि तिथे सायमन आले आणि चांगला झेल टिपत असताना आपण पाहतायत. व्हॉट अ कॅच, एक्सलंट एफर्ट. रन झालेले आहेत त्या 49. बॉल फेकून झाली. जयेश घेरजची 4. विशाल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. विशालची एक खुबी राहिली की आल्या आल्या मात्र मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न करतो. थोडासा वेळ घेतो आणि त्यानंतर त्याचं नॅचरल खेळ दाखवतो. ही त्याची खुबी राहिली. गेल्या मॅचमध्ये सुद्धा 2 बॉल डॉट आल्यानंतर 2 षटकार त्याने फिनिश केलं होतं. बॅटची एज घेत बॉल करंटच्या हातामध्ये 1 बाउन्सने फील्ड होईल. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 50 या धावसंख्येवर. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या अखेरीस 50 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. हर्षल ही आपण पाहू शकताय आगम मोटर्स हिरो बाईक HF डिलक्स, अप्रतिम मात्र मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द टुर्नामेंट. चांगला खेळाडू खेळेल तो हिरोच्या बाईकवर हिरो म्हणून मिरवताना आपल्याला पाहायला मिळेल. कोण बनेल हिरो या टुर्नामेंटचा? सीझन 6व्या मध्ये आपण पाहिलंय. सध्या रिव्ह्यू आणि डिसिजन पेंडिंग. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. शेवटचे 5 बॉल आहेत. चांगला बॉल. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु हर्षलचा हा अप्रतिम बॉल विकेट डाऊन रनआउटच्या स्वरूपात परतावा लागेल. बॅक टू द डगआउट. विशाल गॉन. पन्नासला 3 सध्या आपण पाहत. जबरदस्त गोलंदाजी करत असताना हर्षल. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. मॅग्निफिसंट बॉलिंग. डेथ ओव्हरमध्ये स्पेशली आपण पाहिलं तर थोडंसं कुठेतरी भीती निर्माण असते अपकमिंग यंग टॅलेंटला, परंतु हर्षलने जी गोलंदाजी केली आतापर्यंत 2 बॉलवर लाजवाब. यावेळेला ऑन साईडला तिसऱ्या बॉलवर प्रहार केला, आधून टाकण्याचा प्रयत्न केला आणि सौरभ सोडणार नाहीये. या बॉलला हुक केला आणि 6 धावात बुक करत असताना स्टायलिश शॉट. धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा बॉलर तयार. हर्षल यावेळेला मोठा प्रहार पुनश्च एकदा करण्याचा प्रयत्न, परंतु फसलेत की काय आणि नो मॅन्स लँड मध्ये बॉल यावेळेला लँड होत नसताना पाहायला मिळतोय. आणि पाहता पाहता रन्स मिळतील त्या 2 सौरभच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 58. लॉस ऑफ 3 विकेट. 4 बॉलचा खेळ झालाय. 58ला 3. षटक क्रमांक शेवटचा आणि अंतिम पाहायला मिळतं. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचंय. एका साईडला साई केळवा रोड आणि एका साईडला युवक मित्रमंडळ केळवा बाजार. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. मोठा प्रहार पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न केला होता. ऑन साईडला खेळण्याचा इरादा. फसलेत आणि हार्दिकच्या हातामध्ये चेंडू जरूर विसावला गेला, परंतु सौरभने जी बॅटिंग केली ती ताबडतोब फलंदाजी होती. झंझावती आणि झुंजार खेळी आपल्या संघाला कितपर्यंत योग्य खेळी हवी आहे हे मात्र त्यांनी प्रात्यक्षिक दाखवलं. चांगला झेल होता. करणने मात्र त्याचं कौतुक केलं आपल्या पार्टनर हार्दिकचं. संघाची धावसंख्या 58. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅटर मैदानाच्या आतमध्ये चिन्मयने चांगली गोलंदाजी केली होती. पहिल्या सामन्यामध्ये आपण आढावा घेतला तर म्हणजेच ऑलराऊंडर आहे ते खेळाडू. ग्रामीण विभागामध्ये प्रत्येक गावामध्ये टॅलेंट लपलेला आहे, परंतु ते पुढे आणण्याचा प्रयत्न नेहमीच आयोजक करत असतात. त्या खेळाडूंना स्वप्नांना बळ दिलं जातं. अप्रतिम चांगला बॉल आणि यस विकेट डाऊन. फलंदाज बाद होताना लगातार दुसरी विकेट मिळाली आणि इथून टार्गेट सेट केलं गेलंय ते जवळजवळ 59 या धावसंख्येचं. 59 रन्स टू विन असतील. 4 षटकांमध्ये 59 धावांचं लक्ष पाहायला मिळेल. चला टॉस टाइम. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या. युवक मित्रमंडळ केळवा बाजार आणि एका साईडला साई केळवा रोड.
अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 59 रनचं टार्गेट सेट केले गेले. हिरवळ असं मैदान आणि अप्रतिम अशी ही स्पर्धा सातत्याने आपण पाहू शकाल. वेलकम विंकोजी मात्रे साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. सरपंच म्हणून ज्यांची ओळख ही सातत्याने पाहायला मिळते. प्रो लिंक स्पोर्ट्स वर सध्या आपण आहोत. जे श्रोते जोडले गेले संध्याकाळच्या सत्रामध्ये या आल्हाददायक वातावरणात आपलं सहर्ष सुस्वागतम. कोमल पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल वाईटच्या स्वरूपात पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 1च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. अकाउंट ओपन झालंय. लो फुलटॉस बॉल सरळ बॅटचा वापर केलाय. एक नंतर डेफिनेटली मेल मयुरेश तांडेल पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्याने जयेश अकाउंट ओपन करतोय आपलं स्वतःचं. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. जयेश गेरत आणि प्रांजल पाटील अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला फॉलो केलं या बॉलला. ऑन साईडला खेळून काढलंय. गेम प्लॅनिंग केलं होतं कोमलच्या द्वारे आणि मयुरेश तांडेल कोणती चुकी करणार नाहीये. आजच्या दिवसामधला तिसरा झेल. क्वालिटी फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. विकेट डाऊन. धन्यवाद कॅन्डी.
59 धावांचा लक्ष्यांचा पाठला करताना फर्स्ट विकेट डाऊन. सरळ बॉल निघून जाईल ऑफ्टमच्या बाहेर. खूपच वाईट बॉल येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. 3 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. वाईट बॉल आतापर्यंत 2 हाताळलेत. अगदी सुंदर असं वातावरण आणि त्यामध्ये सुरू असलेला रबर बॉल क्रिकेटचा घमासान स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मात्र तत्पूर्वी बाईकच्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. 3 बॉलचा खेळ झालाय. 4 रन आतापर्यंत. 59 धावांचं लक्ष. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं होतं 103 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना नामुष्की ओढवली नाही जरा सुद्धा. कारण कुणालने जी बॅटिंग केली ती सगळ्यांच्या मनावर साम्राज्य निर्माण करणारी बॅटिंग होती. ऑफ साईडला बॉल तिथे थबकलाय, थांबलाय. मात्र 1 रन वेगाने दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केले जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 6 या धावसंख्येवर. रबर बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा मोठमोठ्या धावा झालेल्या आहेत. गेल्याच वीकमध्ये जर आपण पाहिलं तर याच वीकमध्ये आपण पाहू शकलात 124 धावा सुद्धा चेज झाल्या 7 षटकांमध्ये. हे सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. अशरफ खानची ती बॅटिंग भर पावसामध्ये आणि 124 धावा चेस होताना 149 धावांची भागीदारी सुद्धा यंदाच्या वर्षामध्ये मी पाहिलेली आहे. सूरज केने आणि निखिल जाधव. ऑन साईडला खूप चांगला फटका. लॉफ्ट केलं या बॉलला. सरळ चेंडूला फेकून दिला. 6 धावा. धावसंख्या 12. ऑन साईडला. वा काय फटका यावेळेला सजवलाय आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय. पॉवर, टेक्निक, क्लास, टायमिंग, मॅग्निफिसेंट. 6 रन. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचले गेले. अठरा बॉल आणि 41 रन. अठरा बॉल 41 रन हे सामन्याचं समीकरण. चिन्मय आपल्या बॉलिंग मार्कवर. चांगला बॉल डिलिव्हर केला आहे. थोडासा फिरवला होता बॉल कारण खेळपट्टी कोरडी झाली आणि बॉल फिरण्याची जास्तीत जास्त दाट शक्यता आहे. काही गोलंदाज चतुर असतात. बॉल फिरवण्याऐवजी थोडासा बॉल स्कीट होताना पाहायला मिळतो. ओले करतात बॉल. परंतु यावेळेला फिरवला हा बॉल. प्रश्न विचारला हार्दिकला परंतु या प्रश्नाचं उत्तर सडेतोड दिलंय. टिट फॉर टॅट. व्हॉट अ शॉट. मॅक्सिमम 6 धावा. चोवीस धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4 बॉलमध्ये 15 रन. जयच्या बॅटमधून 3 बॉलमध्ये 6 हार्दिक. ऑन साईडला धम्माकेदार, झन्नाटेदार, सनसनाटी षटकार. दिस इज अ क्लास. हार्दिकचा क्लासी शॉट पाहायला मिळतोय. काय फटका खेळला होता. प्रश्न विचारला पुन्हा एकदा उत्तर दिलं. येस, आय एम ऑलवेज रेडी.
याकडे लक्ष असेल. यावेळेला ऑन साईडला पुन्हा एकदा 3 इन रो. वा, काय बॅटिंग केले. टाळ्यांचा कडकडाट करणारा प्रेक्षणीय फटका, ग्लोरियस शॉट, सौंदर्यपूर्ण देखणा फटका, 6 धावा. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 59 रनचं टार्गेट समोर असताना 22 रनची आवश्यकता आहे. काय बॅटिंग सुरू आहे. हार्दिक इज ऑन अ फायर. यावेळेला ऑन साईडला वन हँडने जरूर खेळलेत, परंतु विशाल आहेत. विशाल कॅच कॅरी करतील का? नाही. रबर बॉल क्रिकेटमध्ये फार अंदाज कमी बांधता येतो. काही जणांना परफेक्ट कॅच घेता येते, कारण रबर बॉल हा सॉफ्ट असतो. थोडंसं कुठेतरी हवेत गेल्यानंतर थोडंसं कुठेतरी आपण पाहतायत की डळमळीत होतो आणि त्यामुळे थोडासा अंदाज चुकतो. हे आपण सातत्यपूर्ण पाहिलंय, परंतु विशालने मात्र यावेळेला परिपूर्णतः त्याचा अंदाज चुकला, जजमेंट चुकलं होतं आणि इथून मात्र कॅच ड्रॉफ्ट. 39ला 1. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय चिन्मय. सुपर लाईन अँड लेंथ कमबॅक केलं शेवटच्या 2 बॉलवर. 39 रन. आता विजयासाठी 20 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 20. गोलंदाज मयुरेश तांडेल, विकेट टेकर गोलंदाज, तिसऱ्या स्थानावर आणले गेले गोलंदाजी करत असताना. आतापर्यंत पार्टनरशिप अप्रतिम. प्रांजल पाटील लवकरात लवकर बाद झाल्यानंतर जबाबदारीचं ओझं घेत असताना यावेळेला ऑन साईडला जयेशचा तडका पाहायला मिळतोय. वा, जयेश घरत क्लास दाखवला यावेळेला. सौंदर्यपूर्ण फटका, पुलचा फटका अगदी पॉवरफुल होता. रोहित शर्मा हिटमॅन कॉपीबुक स्टाईल मध्ये 6. धावा. जसं म्हटलं जातं ना, मोडलेल्या फांदीला नवीन पालवी फुटते, तसंच मात्र कठीण काळामध्ये तुम्हाला नवीन दिशा शोधावीच लागते. तेच केलं आणि नवीन दिशा शोधले. या वेळेला जबरदस्त प्रहार केला गेलाय. बॉटम हँडचा चांगला वापर, फोरआर्मचा चांगला वापर करत असताना काय फटका खेळलाय. षटकार मारण्यासाठीच या वेळेला आलेलो आहोत हे दर्शवणारे मात्र धमाकेदार फटके येत आहेत. आउट ऑफ द पार्क. ऑन साईडला जयेश घरत हार्दिकला चॅलेंज केलं होतं की काय. हार्दिक, तुने 3 षटकार मारलेत, मी सुद्धा 3 षटकार मारून दाखवेन. 6 धावा, 57 रन. आवश्यकता. चांगला बॉल होता, चांगला बॉल, टप्पा अचूक पद्धतीने आणि प्रामाणिक खेळाडू आहे. कित्येक वेळा जयेश घरतला पाहिलंय. एक स्पोर्ट्समॅनशिप असलेला खेळाडू, स्पोर्ट्समॅन स्पिरिट नेहमीच पाहायला मिळतं, कारण त्याला खोटं बोलून खेळण्यापेक्षा मात्र जिंकण्यापेक्षा खरं बोलून जिंकलेलं कधीही बरं असतं आणि तेच केलं यावेळेला. जयेशसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट यायला हवा. ग्रेट बॅटिंग, ग्रेट.
जबरदस्त हॅटकॅप परिधान करणारा आपण पाहताय जयेश घेरतला चांगली बॅटिंग केली. अशाच प्रकारची बॅटिंग विनायक भोईरने केली होती मान्सून सुपर सिरीजमध्ये. एकटा लढला वाघासारखा परंतु हरला, परंतु सगळ्यांची मने जिंकली. हे आपण सातत्याने पाहिलं. जसं निखिल जाधव गिरगावचा वंडर बॉय आणि रबर बॉल क्रिकेटचा राजा, आणि ते फिनिश केलंय, स्टायलिश फिनिश. नीरजला मात्र यावेळेला धाडण्यात आलं होतं. जरी मी एक झेल सोडला परंतु इथे षटकार मारण्यासाठी मला पाठवलंय. राहुल सायमंड यावेळेला पाहायला मिळाला. जबरदस्त तो झेल आणि हा षटकार कदाचित आज त्याच्या स्टेटसला राहील की काय. कॉंग्रॅच्युलेशन चिखलपाडा टीम अँड हार्ड लक केळवा स्टार्स जोगाळी टीम. चला हँडशेक करायला विसरू नका चिखलपाडा टीम. आपण प्रतिस्पर्धी संघाचे होप्स मात्र वाढवले पाहिजेत, कारण क्रिकेटचा खेळ म्हटला तर खेळ भावना, मैत्री आणि अनेक मात्र अविस्मरणीय आठवणी यांचा मेळ पाहायला मिळतो. ही मॅच समरी सध्या सिद्धांत कदम दाखवत असताना मयुरेश 29, सौरभ 26 त्यांच्या खेळीवर पाणी फिरलं. ते जयेश घरतने 33 रन, हार्दिकने 20 धावा. काय अप्रतिम बॅटिंग करत असताना आपण पाहिलं. जबरदस्त